हाय फ्रेंड्स, सर्वांना श्री स्वामी समर्थ। हे बघा आमची श्रीशा बाळ कशी वाट्यावर बसून आजीसोबत गप्पा मारतीये। संध्याकाळच्या टायमाला असा अंगणात सडा मारून घेतला पाण्याचा। कसं अंगण स्वच्छ आणि निर्मळ असलं ना तर मनाला खूप छान प्रसन्न वाटतं। संध्याकाळी दिवाबत्ती करायच्या अगोदर असं अंगण झाडून सडा मारून जर घेतलेलं असलं ना खरंच खूप फ्रेश वाटतं। अंगणात सडा टाकला, तुळशीवर झाडावरती पाणी मारून घेतलं। खूप धूळ बसलेली आहे झाडावर म्हणून तुळशीवरती, पण तुळशीचं पण झाड आहे तिथं, त्याच्यावर धूळ बसलेली म्हणून पाणी मारून घेतलं त्याच्यावर पण। सडा टाकल्यावर झाडून काढलं। अंगणात सडा आणि झाडझूड झाल्यावर आलोत आम्ही घरात। मस्त गरम गरम चहा मांडला, आता थंडी वाजायला लागली होती। गरम गरम चहा घेतला। चहा घेतल्याशिवाय तर कोणते कामच सुधरत नाहीत। हे बघा कसं दारात बसून खेळतंय आमचं श्रीशा। पहिले मग तुळशीला दिवा लावून घेतला। श्रीशा ना माझी छोटी मुलगी, मी जिथं असन तिथं तिला यायचंच असतं। ती एकटी म्हणजे खेळतच नाही, कंटिन्यू माझ्या मागं 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 मागंच राहते। असं एकटी कशा कोणत्या खेळण्याला नादी लागली आणि खेळती म्हणून होतच नाही। कुणाकडं जात पण नाही, काय नाही, फक्त तिला मीच पाहिजे। सर्वांनी मला असाच सपोर्ट करा, माझे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ आवडले तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। हे बघा आता संध्याकाळी मी स्वामीचं पारायण करते। पहिले माळ जप करून घेतला, पहिले 11 माळींचा माळ जप करून घ्यायचा आहे, नंतर पारायण करून घेतलं। खरंच स्वामी भक्तीला जर लागलं ना खूप अनुभव येत। आता खरं हे मला खरंच अनुभव आले, त्याच्यामुळे मी स्वामी भक्तीना कधीच सोडणार नाही। स्वामी त्यांच्या मनात असलं तरच आपल्याकडून सेवा करून घेतात, ते कोणाच्याही घरात येत नाहीत। ज्यांची मनातून श्रद्धा आहे त्यांच्याच घरी येतात स्वामी, खरंच आहे। चला भेटूया न्यू व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।